त्यानंतर तुम्हाला आता कनेक्शन करायचंय. तर कनेक्शनचं जो क्लास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की ऑब्जेक्ट तयार करा आणि ड्रायव्हर मॅनेजर जो आपला क्लास आहे त्याच्या गेट कनेक्शन मेथडनं आपण काय करायचंय, हे तिन्ही पॅरामीटर्स कोणचे, DBURL, युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही इथं टाकू शकता ऍज अ पॅरामीटर, किंवा तुम्ही वरचं लिहिलं मी आता तसं लिहू शकता. क्लिअर, हे लिहायची गरज नाही, हे तुम्ही इथं पेस्ट करू शकता म्हणलं मी. पण तुम्हाला व्हेरिएशन सांगतो तुमच्या मनाप्रमाणे. पुढच्या तुम्ही काय करा, डायरेक्ट ही जी लाईन आहे डबल कोट मधली इथे लिहू शकता रूट आणि रूट, तेव्हा तुमच्या 3 लाईन वाचतील लिहायच्या. इथे मध्ये काय पास करणार कन्स्ट्रक्टर मध्ये गेट कनेक्शनच्या मेथड मध्ये DBURL कॉमा काय दुसरा माझा कन्स्ट्रक्टर काय माझा रूट, सॉरी रूट नाही युजर नेम, आणि नंतर पुन्हा पासवर्ड. तो हे तिन्ही कन्स्ट्रक्टर मध्ये मी काय केले, तिन्ही पास केले. आणि या ठिकाणी एरर कोणची आली पहा, DBRUL झाले, RUL चुकलं स्पेलिंग पाहिजे, काय पाहिजे URL पाहिजे ना, मी काय DBRUL इथे मी बरोबर, आता ते त्याला नाही कळालं, असं होतं कधी कधी. तो अगेन SQL एक्सेप्शन येऊ शकते, तर ती तुम्ही कॅच केली. आता या ठिकाणी कनेक्शन झालं, क्लासचं रजिस्ट्रेशन झालं, ड्रायव्हरचं रजिस्ट्रेशन झालं, कनेक्शन झालं या तुमच्या तिन्ही पॅरामीटरनं. माझा डाटाबेस कुठे आहे, कुठल्या लोकल हाऊस मध्ये, कुठल्या पोर्टनं आहे, आणि त्याला युजर नेम आणि पासवर्ड काय दिले सगळे मी सांगितले. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचे प्रिपेअर्ड स्टेटमेंट, किंवा त्याच्या आधी एक हे करा, क्युरी लिहा, स्ट्रिंग SQL नावाची काही पण द्या तुम्ही. इथं युजर नेम आहे, इथं लिहितो मी इन्सर्ट इंटू कोणता टेबल आहे आपला, EMP. पहा मला EMP टेबल मध्ये हे जे 4 कॉलम आहेत, EMP ID, नेम, ईमेल आणि सिटी, या चारीचे मला काय टाकायचे, व्हॅल्यू टाकायचे. तर मी आधी काय लिहितोय, EMP ID, EMP नेम, कॉमा ईमेल, कॉमा सिटी, व्हॅल्यूज. इथं पहा तुम्ही काय करतोय, काय केलं पाहिजे. इथं एक व्हेरिएबल केलं स्ट्रिंग नावाचं, त्याच्यामध्ये क्युरी मी काय केली, स्टोअर केली सगळीच क्युरीज डायरेक्ट, आणि क्युरी नंतर पास करणार मी कुठं पुढे. काय केलं मी, इन्सर्ट इंटू EMP टेबल अंडर EMP डेटाबेस, काय काय त्यात फील्ड, EMP ID, EMP नेम, ईमेल, सिटी. तर मी काय टाकणार व्हॅल्यू इथं पहा, क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क. म्हणजे याचा अर्थ काय, व्हॅल्यूज मी टाकत नाही, आय एम डायनामिकली आय एम टेकिंग द व्हॅल्यूज फ्रॉम द युजर. So that's why this is called as prepare statement logic. So now for this values to be inserted at the question mark position, this is not actual column. Okay, this is the first position, second position, third position, and fourth position la taka ase de, not column first, second, third, fourth. So to apply this logic, we have to use prepare statement. So create object of the prepare statement, PS, then use the con statement, con object of the connection, because by using this con object, this method will return this in the con. Okay,
So whatever we are written in the parentheses, so these are the constructors. So this will be fetched by the get connection, and all this return value will be stored in the con object of the connection. And this con object we are using to create the prepare statement. So con now dot. So prepare may be there, prepare statement. So here number of prepare statements are available. All are for connections here. Now you can direct type also. PRE. Then you can type the actual query here. Okay. Now this is again we have to add supported package. So prepare statement ऑब्जेक्ट तयार केली आपण आणि त्याच्या ऑब्जेक्ट कनेक्शनच्या ऑब्जेक्ट आपण काय केली क्युरी पास केली. आता ह्याचा जो रिझल्ट येईल हा कुठे स्टोर झाला पीएस मध्ये. ओके, म्हणजे एसक्यूएल क्युरी कोणची आपली ही पूर्ण ही कुठे स्टोर झाली पीएस मध्ये. आता आपल्याला काय करायचं मग त्या पीएसच्या ऑब्जेक्टला वापरून आपल्याला काय एंट्री करायची आहे. एंट्री या ठिकाणी पहा कसं करतो एंट्री आपण पी याच्यामध्ये प्रिपेअर स्टेटमेंट मध्ये. यूज द ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपेअर स्टेटमेंट. व्हॉट इज ऑब्जेक्ट हियर पीएस. यूज that object. Then I told you in the last lecture there are some set methods for inserting data in the table by using prepare statement. So I am using first method, set method. So see the records which you are going to insert first. Here we are having 4 fields. So out of 4 fields, EMP ID is the numeric, EMP name, mail and city. These are the characters. So that's why we have to use appropriate set methods. So here first entry I am going to enter is the employee ID, and this employee ID is a numeric. So that's why along with PS object of the prepare statement I will write set int. Clear? Set int. So it will obviously take 2 columns here, 2 parameters it will always take. First is the position of the question mark. See what I am saying now. First is the position of the question mark, and second is the data actually you are going to insert at that position. It is not like that column. Here you have written EMP ID, but if I write EMP name first, so that column becomes first position. So here first position is now here EMP ID, second is EMP name, third is email and city. म्हणजे आपण लिहिले बरोबर लिहिले, मुद्दाम लिहिले, कशामुळे जास्त तुम्हाला ताण होऊ नये म्हणून. पण जर मी सिटी आधी लिहिलं, सिटी समजा एक्झाम्पल मध्ये, तर काय होईल पोझिशन पहिली कोणची सिटी त्या ठिकाणी तो EMP ID जाईल, चुकीचं जाईल. तेव्हा तुम्ही काय करायचं प्रॉपर पाहायचं आधी की मला कसं पाहिजे. क्वेश्चन मार्क माझे किती आहेत 4 आहेत, माझे फील्ड पण 4 असायला पाहिजेत. म्हणजे या पहिल्या पोझिशनला जो रेकॉर्ड येईल तो इथून येईल. ओके, त्या ठिकाणी पाहायचं काय करतो मी आता 1 लिहितो मुद्दा. याचा अर्थ काय पोझिशन फर्स्ट, इट इज नॉट कॉलम. नीट पहा म्हणजे काय म्हणतो मी ऐकायचं. हा जो 1 नंबर आहे हा कॉलमचा नंबर नाहीये, हा या क्वेश्चन मार्कच्या पोझिशनचा पहिला नंबर आहे. या ठिकाणी पहिली व्हॅल्यू जाईल. ठीक आहे, असं पकडायचं त्याला. आणि दुसरा जो नंबर आहे इथं, तर इथं तुम्हाला टाकायचं डेट टाकायचं. मी टाकतो 100. हा झाला ऍक्च्युअल डेटा. म्हणजे या क्वेश्चन मार्कच्या या पोझिशनला 1 नंबरला 100 व्हॅल्यू टाकायची EMP ID असू शकते. क्लिअर? सो इन दिस वे वी हॅव टू एंटर द डेटा इन द टेबल. आता इथं मी पहिला टाकला कारण मला पहिला EMP ID कसा होता न्यूमरिक. So now second EMP name up to city, all other 3 entries are characters. So I will use
prepare statement object PS along with string variable. So I will use PS dot string. Okay. Then I will again use one method here. So again it will take two arguments, 0 and SQL. So here 0 is position of the question mark, and actually here we have to type the value. Suppose if I type ABC, for example. So now at the second position of the question mark, ABC name will be stored. They are inserted. Got it? So this is important. Later on, I will add email. So for that, PS again I will use set string. So now position is third and data is email. So you can type the appropriate email at there. So I will type dummy. So this is abc@gmail.com. So this entry goes to third position of the question mark. Now remains only fourth question mark. So again use the same object, then use set string method again. Now write down the position fourth, and then here we have to type city. So we can type Aurangabad here. आपल्या चारही एंट्री झाल्या. एक नंबरला EMP ID गेला, 2 नंबरला ABC नाव गेलं, एक्झाम्पल देतो आपण, रिअल टाइम तुम्ही वेगळं नाव द्या. 3 नंबरला ईमेल गेला, 4ला सिटी गेली. माझ्या 4च फील्ड आहेत. ओके. मग या त्या पोझिशनला मी काय केलं, एंट्री केल्या. म्हणजे तुम्ही असंही करू शकता किंवा मग डायरेक्ट सिंपल स्टेटमेंट जी आपली आहे, इन्सर्ट इंटू EMP डायरेक्ट व्हॅल्यू टाकायचं, 100 ABC टाकू शकता आपण. झालं सिंपल स्टेटमेंट. पण आपण घेतोय प्रिपेअर स्टेटमेंट. त्यामुळे प्रिपेअर स्टेटमेंट तुम्हाला काय करायचं, प्रेडिक्ट करायचं. वी कांट प्रेडिक्ट what values will become. So values will come by using set methods. So that we are not predicting. So that time it is that's why it is called as dynamic. Okay. So here we are supplying the values to the particular question mark position. So now after this, we have to execute the query. So for that, I will use object of the prepare statement and then execute query. Execute update, no, not query, because we are updating something. Okay. Here. PS is the object of the prepare statement. By using that object, whatever you are written is this now. So that we have to update in the EMP table. Clear? So that's why we have to use execute update method. And then whatever this statement execute and gives the result. So that again we have to store somewhere. So again we have to create one more object, variable, to store the result coming from execute update. So row you can give any name here, is equal to sign. So now this is the variable of integer type which will accept the execute update results in the row inserted. Now we will use one more if statement if possible, otherwise no need. If row inserted is greater than 0, at that time we have to flash the message system.out.println. Here we have to type new record is inserted. Okay, that's just message we can flash. Then
So this is now over. आपण रेकॉर्ड टाकले म्हणजे तयार केले, टाकले, स्टोअर झाले, नंतर मला कळालं की जर ग्रेटर दॅन 0 असेल तर रेकॉर्ड इन्सर्ट झाला माझा. या ठिकाणी सध्या टेबलमध्ये काहीच नाही माझ्या. देर आर नो रेकॉर्ड्स हिअर. ओके, नो रेकॉर्ड्स आर देअर. सो दॅट्स वाय वी आर inserting the record from Java application. So therefore, if record is inserted is greater than 0, then we can flash this message, and then now it is time to display the records. Now here we have to display the, for display records, you know, you have to use one query. You can use one more query, SQL1. Then what you want, it is just inserting records. हे रेकॉर्ड मध्ये गेले, क्युरी एक्झिक्यूट झाली, अपडेट झाली, रेकॉर्ड गेला. ओके, आता मला त्यातून रेकॉर्ड काढायचा आहे. आता म्हणजे आता मला क्युरी काय लिहायची, मग सिलेक्ट स्टार फ्रॉम रेग्युलर क्युरी आपली गेले की नाही मला पाहावं लागेल ना. स्टार फ्रॉम आय नो इज द EMP. ओके, ही क्युरी लिहिली मी. आणि आता मी काय करतोय, पुन्हा रेग्युलर स्टेटमेंट, आता माझी रेग्युलर स्टेटमेंट जी आता आपण वापरली, आपण स्टेटमेंट STMT रेग्युलर स्टेटमेंट माझी आता स्टॅटिक. ओके, कनेक्शनच्या ऑब्जेक्ट मी काय केलं, क्रिएट स्टेटमेंट. मी नॉर्मल स्टेटमेंट तयार केली त्या ऑब्जेक्टनं. हीच आपली, हिचा जो इनपुट आहे, जो आउटपुट आलाय, तो रिटर्न कुठे होईल, स्टेटमेंट मध्ये होईल. त्यानंतर आता ह्याचा जो रिझल्ट येईल तो मला कुठे सेव्ह हे करावं लागेल ना. आता मी आता हिची ऑब्जेक्ट वापरणार, स्टेटमेंटची ऑब्जेक्ट वापरणार, आणि तिच्यात तुम्ही काय करणार आहे, आय विल यूज अगेन एक्झिक्यूट क्युरी. आता ही सिंपल आहे माझी. आता मी इथं अपडेट नाही करत. आता अपडेट कधी करतो आपण, इन्सर्ट केल्यानंतर किंवा काही रेकॉर्ड चेंज केल्यानंतर आपण अपडेट करतो बघ. आता मला एक्झिक्यूट करायची, तर काय करू, एक्झिक्यूट क्युरी शब्द आहे माझ्याकडे. ओके, तर काय करायचं, एक्झिक्यूट कोणची क्युरी माझ्याकडे, SQL1. ओके, ही जी क्युरी मला सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP कुठे स्टोअर केली, मी SQL1 मध्ये केली आहे. आणि मी क्रिएट स्टेटमेंट तयार केली त्या स्टेटमेंटमध्ये, आणि ती वापरून मी एक्झिक्यूट क्युरी केली. मी आता हिचा जो रिझल्ट आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMPचा, त्या स्टेटमेंट थ्रू हा कुठतरी एक्झिक्यूट होईल, आणि हा मला कुठतरी स्टोअर करायचं. मला काय लागेल मग, रिझल्ट सेट. Result set I required, and then I will use RS object of the result set, and then I will store the result coming from this query fired. That will be stored in the RS object, and now I can use this object to display the records which is present in the EMP table. So again we have to add the appropriate package of result set also. Okay, then last step is what, we have to use one while loop. While I told you RS dot next, आपला पॉइंटर जोपर्यंत एंड ऑफ लाईनला येत नाही तोपर्यंत लूप एक्झिक्यूट करत राहा. लूप मध्ये काय येणार, मी आता पहिलच्या फक्त सिस्टीम डॉट आउट डॉट println, काय येणार फक्त RS डॉट, what is my first column, get int 1. Okay, plus I will use one more space here, and I will again use plus symbol,
Then RS second object, second field now. So get sting. Where is sting? Now to again plus plus again RS dot get again sting. Third now fourth now get RS dot get now here fourth we will write here. Then use the semicolon. See here in the RS object we are having this statement result RS object. So we are using the same object and then we are using get method now. So this is a set method. These are set methods, along with we can use get method now. So get integer, because ID is the first integer column in the ID. We have set the type integer, so this is int, and for other three fields we are using string variable. So get string, sorry, get string. Now this will provide you the required information. Means first it will insert data, then we are fetching the same record. Okay, select star from EMP. So let's execute the program. See first here in the workbench, nothing is there. Okay, so now execute the program. See, new record inserted, 100 abc@gmail.com. See here, but record inserted database. See here, 100 abc@gmail.com and Aurangabad. So data is inserted in the database. So one step is finished, inserting data in the database. So that is over.